नागपूर जिल्ह्यात प्रशासनानं उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। विदर्भातील उष्णतेची लाट पाहता प्रशासनानं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलाय। नागपूर शहरात तापमानाचा पारा 43 अंशांवर जाऊन पोहोचलाय। तसंच पुढील 2 ते 3 दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलंय। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। तापमान 44 अंश सेल्सिअसच्या घरात आहे। या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनानं सर्व आरोग्य यंत्रणांना हाय अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। उष्माघाताच्या रुग्णांसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये विशेष कोल्ड वॉर्ड तयार करण्यात आलाय। तसंच या वॉर्डमध्ये रुग्णांचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कूलर, एसी आणि कोल्ड बाथची सुविधा देण्यात आली आहे। आवश्यक औषध साठाही उपलब्ध असल्याची माहिती अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांसह गोंदिया जिल्ह्यातही उष्णतेची लाट तीव्र होतीये। गोंदिया शहराचं तापमान आज 41.9 अंश सेल्सिअसवरती पोहोचलंय। त्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसतायत। येत्या 2 ते 3 दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका। तसंच उन्हापासून बचावासाठी रुमालाचा वापर करा। तसंच जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय। गेल्या आठवडाभरापासून राज्यामध्ये तापमानाचे नवनवे विक्रम नोंदवले जात आहेत। अशात काल वाशिममध्ये 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आजही तापमान 40शी पारच राहिल्यामुळे उकाड्याचा तडाखा कायम आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागलाय। अत्यावश्यक काम असल्याशिवाय लोकांनी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। काही भागात हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारं वाहण्याचा अंदाज आहे। वीज आणि वाऱ्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलंय। दरम्यान या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची मात्र शक्यता आहे। भंडारा जिल्ह्याची तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे। मात्र आता याच भागातील उपनद्या आणि नाले कोरडे पडायला सुरुवात झाली आहे। लाखनी तालुक्यातील चूलबंद नदीचं पात्रही पूर्णतः कोरडं झालंय। कालपर्यंत पाण्याने भरलेल्या या नदीला आता वाळवंटासारखं रूप आलंय। त्यामुळे चूलबंद नदीजवळील गावकऱ्यांना पाणी टंचाईची झळ बसायला सुरुवात झाली आहे। दरम्यान वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेलं हे जलसंकट शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान बनत चाललंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।